नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे। मी होमराज लुंबरे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी पुन्हा एक गोड बातमी। तर गोड बातमी अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांनी पुन्हा आज एक नोटीस जाहीर केलेली आहे आणि त्या नोटीसच्या माध्यमातून त्यांनी आरआरबी जेईच्या जागा काढलेल्या आहेत आणि ह्या एकूण जागा 7,951 जागेची ही जाहिरात यांनी प्रसिद्ध केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेने जागेचा झंझणाट सुरू केलेला आहे। मी हे कालच बोललो, कालच आपण व्हिडिओ एक एनटीपीसीच्या जागांसाठी आपण व्हिडिओ बनवलेला होता, ठीक आहे। आणि याच्यानंतर पुन्हा ग्रुप डी येणार मित्रांनो, म्हणून तुम्ही रेल्वेची जर तयारी करत असाल तर पुन्हा जोशाने आणि जोमाने करा, ठीक आहे। तर बघून घेऊ की काय नोटीस आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही नोटीस आजच आलेली आहे आणि या नोटीसच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की ही नोटीस आणि या नोटीसच्या माध्यमातून एकूण 7,951 जागा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आरआरबी जेई साठी या पदासाठी यांनी विविध पदासाठी या जाहिरात काढलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या नोटीसद्वारे आपल्याला कळवण्यात आलेलं आहे की बघा, तर फॉर्म भरण्याची तारीख जे लिंक आहे ते तारीख आहे तर 30 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे फॉर्म भरण्याची तारीख आणि ती फॉर्म भरण्याची शेवटची डेट असणार आहे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। लक्षात असू द्या, 30 जुलै पासून 30 जुलै ते किती तर 29 ऑगस्ट, बरोबर आहे, 29 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे। आता 2-4 दिवसामध्ये फॉर्म भरणे सुरू होईल। तुम्हाला एक काटेकोरपणे काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे आणि तयारी जोमाने करायची आहे आणि यावेळेस या भरतीमध्ये तुम्हाला आपली जागा एक रेल्वेमध्ये निश्चित करायची आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, समोरील माहिती बघून घेऊ। तर बघा, वयाची अट काय, इथं आपल्याला जागा दिलेल्या आहेत। तर लेवल 6 आणि लेवल 7 बघा, ह्या 2 लेवलच्या आपल्याला इथं त्या पोस्ट असणार आहेत आणि त्यांचा इथं पेमेंट पण दिलाय। काय असणार बा, बेसिक पेमेंट। तर लेवल 7 साठी 44,900 बेसिक पेमेंट आणि यांचा 35,400 रुपये बघा हा पेमेंट असणार आहे। आणि यांच्यासाठी वयाची अट दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तर वयाची अट आहे 18 ते 36 आणि दोन्ही लेवलच्या यासाठी आहे 18 ते 36, म्हणजे वयाची अट पण तुम्हाला इथं माहीत झालेली आहे। वयाची अट आहे तर कमीत कमी 18 वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 36 वर्ष, ठीक आहे। चला, तुम्हाला वयाची अट पण माहीत झालेली आहे, किती जागा आहेत ते पण माहीत झालेलं आहे, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते पण तुम्हाला माहीत झालेलं आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे, ठीक आहे। चला तर जाणून घेऊ की शिक्षण पात्रता काय असणे आवश्यक आहे, कुणाला हा फॉर्म भरता येईल, काय एज्युकेशन असल्यावर हा फॉर्म भरता येईल। आपल्याला जर हा फॉर्म भरायचा असेल तर शिक्षणाची अट आहे, शिक्षण पात्रता आहे, शिक्षण आपला काय असायला पाहिजे, शिक्षण। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर डिप्लोमा केली असेल, डिप्लोमा, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तुम्ही जर बीटेक केलेला असेल, ठीक आहे, तुम्ही जर बीटेक केलेला असेल तर हा फॉर्म भरू शकता। तुमचा जर बीएससी पण झालेला असेल, बीएससी, तरी फॉर्म भरू शकता। पण बीएससी मध्ये पण ज्याचा फिजिक्स झालेला असेल किंवा केमिस्ट्री झालेला असेल तेच फॉर्म भरू शकतात, एवढी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे, ठीक आहे। बीएससी मध्ये फिजिक्स किंवा केमिस्ट्री वालेच फॉर्म भरू शकतात। तुमचा डिप्लोमा असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, तुमचा बीटेक झालेला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, तुमचा, ठीक आहे, तुमचा बीटेक झाला असेल तर फॉर्म भरू शकता आणि तुम्ही बीएससी मध्ये फिजिक्स किंवा केमिस्ट्री असेल तरच फॉर्म भरू शकता, ठीक आहे। बीई किंवा बीई आणि बीटेक, ठीक आहे। चला, तर ही आहे शिक्षण पात्रता। याच शिक्षण पात्रतेच्या आधारावर तुम्ही फॉर्म भरू शकता। ही झाली शिक्षण पात्रता। मग शिक्षण पात्रता झाली, आपल्याला वयाची अट माहीत झालेली आहे, आपल्याला कधी आणि किती तारखेपर्यंत फॉर्म भरायचा ते माहीत झालेलं आहे, आपल्याला शिक्षण पात्रता माहीत झालेली आहे। मग याची निवड प्रक्रिया कशी असणार ते पण माहीत असणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो। निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, निवड प्रक्रियेसाठी बघा काय आहे निवड प्रक्रिया। निवड प्रक्रिया बघा, या पदासाठी निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तर सगळ्यात पहिलं तुमची CBT 1 होणार आहे, CBT 1, ठीक आहे। आणि हे CBT 1 फक्त क्वालिफाईंग नेचरचे असणार आहे, याचे मार्क तुमच्या मेरिटमध्ये पकडल्या जाणार नाही। हे तुमची पद मिळवण्याची पहिली पायरी आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर इथे तुम्ही जर क्वालिफाय झाले तर तुम्हाला CBT 2 द्यावं लागेल आणि CBT 2 चे मार्क तुम्हाला मेरिटमध्ये पकडल्या जातील आणि या CBT 2 मुळेच तुम्हाला जे काय आहे ते तुमचा याच्यावर दारोमदार आहे। CBT 2 मध्ये तुम्ही मेरिटमध्ये
याल आणि याच्यानुसारच तुम्हाला नोकरी मिळेल. ठीक आहे. जर CBT 2 मध्ये तुम्ही चांगली मेरिट घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो, तर मग तुमचा काय होईल, तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल. काय होईल, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर तुमची होईल मेडिकल होईल. ठीक आहे. त्यानंतर मेडिकल टेस्ट होईल विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे चार प्रक्रियेद्वारे तुमची निवड होईल. ठीक आहे. तर काय काय होईल, तर आधी CBT 1 होईल, नंतर CBT 2 होईल, नंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर मेडिकल होईल आणि तुम्हाला नंतर जॉईनिंग लेटर येऊन तुम्हाला ते त्या पदावर तुम्हाला घेतल्या जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे याची निवड प्रक्रिया आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते पण पाहिलेलं आहे. पण निवड प्रक्रियेमध्ये जे CBT 1 आहे, CBT 2 आहे, यांच्यामध्ये जे पेपर होणार आहेत त्या पेपरचा पेपर पॅटर्न काय असणार आहे, कोणते सब्जेक्ट असणार आहेत ते पण आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून आपण ते पण समजून घेऊ. बघा, तर जे CBT 1 होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची CBT 1. ठीक आहे. तर CBT 1 मध्ये कोणते कोणते विषय असणार आहेत ते बघू. पहा, याच्यामध्ये तुम्हाला गणित असणार विद्यार्थी मित्रांनो, गणित. ठीक आहे. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बुद्धिमत्ता असणार आहे, बुद्धिमत्ता. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान असणार आहे, सामान्य ज्ञान. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञान असणार आहे, सामान्य विज्ञान, जनरल सायन्स सामान्य विज्ञान असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे विज्ञान सामान्य, ओके, सामान्य विज्ञान असणार आहे. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, या विषयावर तुमची CBT 1 होईल आणि या प्रत्येक विषयाचे किती प्रश्न असणार आणि किती मार्क असणार ते आपण आता पाहू. बघा, गणिताचे तुम्हाला 30 प्रश्न असणार आणि 30 मार्कासाठी असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बुद्धिमत्ताचे 25 क्वेश्चन आणि 25 मार्क. त्यानंतर तुम्हाला सामान्य ज्ञान याचे तुम्हाला असणार आहेत 15 क्वेश्चन आणि 15 मार्क. आणि तुम्हाला सामान्य विज्ञानाचे असणार आहेत 30 प्रश्न 30 मार्क. अशा प्रकारे CBT 1 मध्ये तुमची 100 प्रश्नाची टेस्ट होईल आणि 100 मार्काकरिता होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि याच्यासाठी असणारा वेळ आहे 90 मिनिट. 90 मिनिट म्हणजे दीड तास. 90 मिनिटाचा तुम्हाला टाइम मिळणार आहे. 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये तुम्हाला 1/3 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तुमचे 3 क्वेश्चन जर चुकीचे झाले तर त्यासाठी तुमच्या मेहनतीचा 1 मार्क कमी होणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे असणार आहे CBT 1 ची तुमची पहिली पायरी. या पहिल्या पायरीमध्ये तुम्ही जर क्वालिफाय झाल्या तर तुम्हाला मग दुसरी पायरी आणि महत्त्वाची पायरी आहे CBT 2. मग त्या CBT 2 मध्ये पहा, याच्यामध्ये टेक्निकल काहीच विचारला जाणार नाही, हे नॉन टेक्निकल असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरची आहे दुसरी पायरी, म्हणजे ती आहे विद्यार्थी मित्रांनो CBT 2. चला, मग CBT 2 मध्ये काय असणार, तर CBT 2 मध्ये असणार आहे ते पण पाहू. तर CBT 2 मध्ये काय असणार विद्यार्थी मित्रांनो, बघा, याच्यामध्ये असणार आहे सामान्य ज्ञान. ठीक आहे. सामान्य ज्ञान असणार आहे. याच्यामध्ये असणार आहे तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री, फिजिक्स प्लस केमिस्ट्री याच्यावरले क्वेश्चन असणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरवरले क्वेश्चन असणार आहेत, कम्प्युटर. चला, कम्प्युटरवरले क्वेश्चन असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे पर्यावरणावरले क्वेश्चन असणार, पर्यावरण याच्यावर पण क्वेश्चन असणार आहेत. आणि तुमचे तांत्रिक टेक्निकल पण क्वेश्चन असणार आहेत. काय असणार आहेत, तांत्रिक टेक्निकल. चला, तांत्रिक क्वेश्चन असणार आहेत, तांत्रिक क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे CBT 2 मध्ये तुम्हाला ते प्रश्न विचारला जाणार. तर बघा, कोणत्या विषयाचे काय किती प्रश्न असणार ते बघू. तर बघा, सामान्य ज्ञानाचे तुम्हाला 15 प्रश्न असणार आणि त्यासाठी गुण असणार 15. ठीक आहे. त्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री 2 विषय मिळून तुम्हाला असणार 15 प्रश्न आणि 15 गुण. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कम्प्युटरचे 10 प्रश्न असणार आणि 10 गुण असणार विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पर्यावरणावर तुम्हाला 10 प्रश्न 10 गुण, पर्यावरणावर 10 प्रश्न 10 गुण. आणि त्याच्यानंतर तांत्रिक तुमचा टेक्निकल जो आहे त्या टेक्निकलवर 100 प्रश्न आणि 100 गुण असणार. अशा प्रकारे 150 प्रश्न आणि 150 गुणांसाठी तुमची CBT 2 होणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, याच्यासाठी वेळ असणार आहे 120 मिनिट. 120 मिनिट म्हणजे 2 तास. 120 मिनिट म्हणजे 2 तास तुम्हाला वेळ मिळणार आहे. आणि ह्या 2 तासामध्ये तुम्हाला CBT 2 चे क्वेश्चन करायचं आहे आणि मेरिटमध्ये यायचं आहे. जर तुम्ही CBT 2 याच्यामधील क्वेश्चन चांगल्या प्रकारे केले आणि मेरिटमध्ये आले तर तुमची नोकरी पक्की. ठीक आहे. चला, तर अशा प्रकारे आपण जी RRB JEE ज्या जागा निघलेल्या आहेत त्याच्याबद्दल परिपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला एकदम कमी वेळामध्ये या छोट्याशा व्हिडिओमध्ये
माहिती पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता काळजीपूर्वक तुम्हाला फॉर्म सुरू झाल्यापासून फॉर्म भरायचा आहे आणि तयारीला लागायचं आहे आणि यावेळेस रेल्वेमध्ये तुम्हाला आपली जागा निश्चित करायची आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा। जर तुम्ही या RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही जे व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लवकरात लवकर यासाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।